नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना तद्वतच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी गुणाकाराची एक सोपी पद्धत सांगणार आहे। एक उदाहरण घेऊया। 81,402 गुणिले 11। काही क्षणात आपण हे उदाहरण सोडू शकतो। याचं उत्तर येईल बघा 81,402 गुणिले 11 याचं उत्तर मी या ठिकाणी 8,95,422 असं काढलंय। हो, थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला लगेच सांगतो हे मी कसं काढलं। पाहत राहा माझा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण उदाहरण घेतलं होतं 81,402 गुणिले 11 बरोबर उत्तर मी सांगितलंच 8,95,422। हे कसं आलं तर याच्यासाठी एक ट्रिक्स आहे। कोणत्याही संख्येला 11ने गुणणे आणि फक्त एक अट आहे। ही जी ट्रिक आहे ती दिलेल्या संख्येच्या नजीकच्या अंकाची बेरीज 9 किंवा त्यापेक्षा कमी यावी। म्हणजेच 8 आणि 1 9, 1 आणि 4 5, 4 आणि 0 4, 0 आणि 2 2। फक्त एवढी एक अट आहे। याचाच अर्थ कोणत्याही संख्येची बेरीज 2 अंकाची बेरीज ही 9 किंवा त्यापेक्षा कमी यावी। चला तर मग ही ट्रिक्स काय आहे ती बघूया। ट्रिक्स अगदी सोपी आहे। 11ने गुणत असताना एकक स्थानचा अंक एकक स्थानी जसाच्या तसा लिहावा। सर्वात शेवटचा अंक जो कोणताही असेल तो जसाच्या तसा लिहावा आणि बाकीच्या सर्व अंकांची एकमेकांसोबत बेरीज मध्ये जशी आहे तशी लिहावी। म्हणजेच हे 9 कसे आले तर 8 आणि 1 यांची बेरीज 9, 1 आणि 4 याची बेरीज 5, 4 आणि 0 ची बेरीज 4, 0 आणि 2 ची बेरीज 2। ही एक सोपी ट्रिक आहे, आपणा सर्वांसाठी ही उपयोगात येईल। आणखीन एखादं उदाहरण आपण बघूया। 3,445 गुणिले 11। याच ट्रिक प्रमाणे एकक स्थानी 5, सगळ्यात शेवटचा अंक आहे 3। आता यामध्ये या सर्व अंकाची बेरीज लिहूया। 3 आणि 4 ची बेरीज 7, 4 आणि 4 ची बेरीज 8, 4 आणि 5 ची बेरीज 9। उत्तर मिळालेलं आहे 37,895। बघा ही ट्रिक्स अतिशय सोपी, अतिशय चांगली आणि अगदी सर्वांच्या फायद्याची आहे। आणखीन एखाद्या उदाहरणाने मी पुन्हा एक वेळा ही तुम्हाला समजून सांगतो। पुन्हा एक उदाहरण घेऊया। 326 गुणिले 11। ट्रिक सोपी आहे। एकक स्थानी एककचा अंक, शेवटचा अंक जो असेल तो म्हणजेच 3। आता मध्ये फक्त या अंकांची बेरीज 3 आणि 2 ची बेरीज 5, 2 आणि 6 ची बेरीज 8। उत्तर मिळालं 3,586। अगदी सोपी आणि अतिशय सरळ अशी ट्रिक या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल। ट्राय करा। ऑल द बेस्ट। थँक यू।